Hello friends, welcome to AV number 3, part number 3. We have already completed introductory part of the call of the soil. Now let us start with Venkateshwaran Iyer, Venkat Iyer, about the writer of this topic. Venkateshwaran Iyer, born in 1966. Venkateshwaran Venkat Iyer is a science graduate and a certified project management professional. तर 1966चा त्यांचा जन्म आहे आणि व्यंकटेश्वरन अय्यर जे आहेत हे सायन्स ग्रॅज्युएट आहेत, सायन्सचे ते पदवीधर आहेत अँड अ सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल आणि त्या ठिकाणी एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल आहेत ते. ही लास्ट वर्क विथ IBM इन मुंबई ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर फॉर अ सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन. तर शेवटच्या कालखंडात त्यांनी त्यांच्या नोकरीच्या कालखंडात IBM ही जी कंपनी आहे ह्या कंपनीत त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. आफ्टर 17 इयर्स इन द IT इंडस्ट्री ही क्विट इन 2004. 2004मध्ये त्यांनी हे क्षेत्र सोडलं टू लिव्ह ऑन हिज ऑर्गॅनिक फार्म इन पेठ विलेज इन डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. तर त्यांनी 2004मध्ये हा जॉब सोडला आणि ऑर्गॅनिक फार्मिंगकडे त्या ठिकाणी ते वळले. डहाणू तालुक्यातलं पेठ नावाचं जे गाव आहे पालघर जिल्ह्यातलं, त्या ठिकाणी ते एक शेती करताय आता सध्या. हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर. तर त्यांचं जे एक पुस्तक आलेलं आहे बाजारामध्ये मूग ओव्हर मायक्रोचिप्स नावाचं, या पुस्तकाच्या माध्यमातून आपण जो एक बदल आहे, ट्रान्झिशन जो आहे, चेंज जो आहे फ्रॉम टेकी टू फार्मर, तर एका तंत्रज्ञापासून तर एका शेतकऱ्यापर्यंत त्यांचा प्रवास जो आहे तो हे ठिकाणी दिलेला आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 इयर्स. तर 15 ते 17 वर्षात त्यांनी काय नेमका बदल त्यांनी घडून आणला तो इथे रेखाटलेला आहे या पुस्तकामध्ये. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर. तर ते म्हणतात की फक्त करिअरच बदललं नाही तर एक लाईफस्टाईल जी आहे ती सुद्धा माझी पूर्णतः बदलली. ही सेज अबाउट हिज डिसिजन टू शिफ्ट टू द क्वाइटर एनव्हॉन्स ऑफ अ व्हिलेज. तर एक अतिशय शांत अशा वातावरणात त्यांनी ते शिफ्ट झालेले आहेत. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट. आणि सुरुवातीपासून त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे ती त्यांनी तिची प्रॅक्टिस जी आहे तिचा एक प्रकारे सुरुवात जी आहे ती केली. ही वॉज रेझोल्युट इन स्पाईट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस. तर अनेक त्यांना आव्हानं आली, अनेक त्यांना अडचणी आल्या, पण त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे, जिंकायचं आहे. Today, not only does he deliver lectures on organic farming, but also has joined hands with organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming. तर आज निश्चितच ते ऑर्गॅनिक फार्मिंगवर लेक्चर्स देत नाही, त्यांची व्याख्यानं तर असतातच, पण त्या पलीकडे बट ऑल्सो हॅज जॉईन हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स. तर त्याने अनेक अशा शेतकऱ्यांसोबत त्यांनी हातमिळवणी केलेली आहे. त्यांना ते सहकार्य करत असतात. अँड NGOज, आता NGOचा अर्थ आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, की जी बिगर शासकीय अशी स्वयंसेवी संस्था असते त्याला म्हणतात NGO. तर अशा अनेक NGOना ते मदत करत असतात. वर्किंग इन द ऑर्गॅनिक फील्ड टू प्रोपेगेट ऑर्गॅनिक फार्मिंग. तर प्रोपेगेटचा अर्थ आहे प्रसारित करणे, सांगणे, देणे या अर्थाने. तर हा जो मॅसेज आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचा, ज्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो, ह्या शेतीचा मॅसेज ते पोचवत असतात. टू इन्शुअर दॅट द लँड ॲटलिस्ट इज नॉट रॅव्हेज व्हाईल दे ट्राय टू. तर त्यांना सांगायचं आहे की इन्शुअर दॅट द लँड ॲटलिस्ट इज नॉट रॅव्हेज. रॅव्हेज मीन्स टू ले वेस्ट, ज्याला आपण विध्वंस म्हणतो किंवा नाश म्हणतो, टू ले वेस्ट वाईल दे ट्राय टू मेक अ लिव्हिंग आउट ऑफ ॲग्रिकल्चरल. तर ज्या वेळेला आपण शेती करत असतो, शेतीतून उत्पादन घेत असतो, तर कमीत कमी जर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग केलं तर त्या ठिकाणी बराचसा नाश जो आहे तो आपण थांबवू शकतो आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण शेती जी आहे ती निसर्गाकडे वळावं आणि निसर्गाच्या माध्यमातून केलेलं जे शेती आहे तिच्याकडे आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने लक्ष द्यावं, असा एक मॅसेज जो आहे तो ह्या माध्यमातून कवीने दिलेला आहे. तर आपण सुरुवात करू या टॉपिकला. आपण नेमकं काय आहे ह्या टॉपिकमध्ये, द कॉल ऑफ द सॉईल. ह्या ठिकाणी हा जो ही जी माती आहे, जी काळी आई आहे, जी शेती आहे, तिचा आवाज नेमका काय आहे, ती काय सांगते आपल्याला समजून. तर ह्या ठिकाणी अ सेंट ऑफ राईस त्या ठिकाणी दिलेला आहे. तर एका पद्धतीने आपल्या या सेंट ऑफ राईस एक सुवास जो आहे आपल्या
अ, तांदूळाचा वास जो आहे, या भात शेतीचा जो वास आहे, तो ह्या ठिकाणी अभिप्रेत आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी तो रेखाटलेला आहे. द फर्स्ट क्रॉप, त्यांनी पहिलं जे पीक घेतलं त्या पिकाचा हा सुगंध जो आहे तो इथे आलेला आहे. तर आपण लेट अस स्टार्ट विथ आवर टॉपिक, द कॉल ऑफ द सॉईल. इट वॉज एप्रिल 2004. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूंग. तर मूग ज्याला म्हणतो आपण, त्याला ग्रीन ग्राम असं म्हणतात. तर 2004चा तो कालखंड होता आणि अतिशय इट वॉज एप्रिल 2004. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन. मी मध्यभागी उभो होतो आणि लश म्हणजे अतिशय लक्झरियंट ग्रोथ, ताजं टवटवीत ज्याला म्हणतो आपण, छान असं लक्झरियंट ग्रोथ, असं सुंदर असं त्या ठिकाणी मुगाचं पीक जे आहे, हिरवगार असं पीक आलं होतं. अँड लुक अराउंड मी, आणि मी सभोवताली बघितलं ते पीक जे आहे. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज, आणि सूर्योदय त्या ठिकाणी व्हायचा होता. अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज, आणि आकाशात त्या ठिकाणी छान असं एक दृश्य जे आहे, असं तांबूस रंगाचं दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं. द ग्राउंड वॉज डॅम्प अँड द लिव्ज वेअर शायनिंग विथ ड्यू. तर त्या ठिकाणी जी जी जागा होती, जमीन जी आहे, द ग्राउंड वॉज डॅम्प. डॅम्प म्हणजे ओलसर ज्याला म्हणतो आपण, वेट. द ग्राउंड वॉज डॅम्प अँड द लिव्ज वेअर शायनिंग विथ ड्यू, आणि काहीसा ओलसरपणा त्या जमिनीमध्ये होता आणि पानांवर त्या ठिकाणी दवबिंदू जे आहे, ड्यू ज्याला आपण म्हणतो, दवबिंदू, ड्यू ड्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर, तर ते शायनिंग करत होते, चमकत होते. छान असे दवबिंदू जे आहे त्या पानांवर त्या ठिकाणी जे तुषार आहेत, अतिशय सुंदरपणे त्या त्या ठिकाणी चमकत होते. माय बेअर फीट वेअर मडी ॲज आय वॉक अराउंड जिंगरली. तर माझे ते अनवाणी पाय, ज्या पायात काही चप्पल वगैरे नव्हती, ते अतिशय चिखलाने त्या ठिकाणी भरलेले होते. ॲज आय वॉक अराउंड, जसं मी चालत होतो. अँड जिंगरलीचा अर्थ आहे, जिंजरलीचा अर्थ आहे व्हेरी कॉशियस ऑर केअरफुल, अतिशय काळजीपूर्वक. ॲज आय वॉक अराउंड जिंगरली जिंजरली इज इन्स्पेक्टिंग द प्लांट, आणि अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने त्या ठिकाणी मी चालत त्या ठिकाणी ते जी शेती आहे, जी झाडं उगवलेली होती, ती बघत होतो त्या मुगाचे. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिक्कू ट्रीज, आणि माझ्यासोबतील त्या ठिकाणी चिक्कूची झाडं पण त्या ठिकाणी रांगेने त्या ठिकाणी लावली होते. बिलो अ डेन्स फॉलिएज ऑफ मूग, फॉलिएजचा अर्थ आहे द लिव्ज ऑफ अ ट्री ऑर अ प्लांट. तर जो पर्णसंभार असतो, ज्याला आपण पानांचा पर्णसंभार म्हणतो, त्याला म्हणतात लिव्ज ऑफ अ ट्री. तर छान असे ते बिलो अ डेन्स फॉलिएज ऑफ मूग त्या ठिकाणी. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिक्कू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलिएज ऑफ मूग. त्या चिक्कूच्या झाडांच्याच खाली त्या ठिकाणी हा छान असा मूग जो आहे तो त्या ठिकाणी बहरलेला होता, फुललेला होता. ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क फॉर एनिथिंग मोर. मी त्या क्षणाला काय बोलावं मला कळत नव्हतं. द मूंग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 फीट टॉल. तर काय 2 फुटाच्या वरती ते नसावेत जास्त. हॅड ग्रीन पॉट्स हँगिंग आउट, आणि 2 फुटाच्या वरती नसून सुद्धा पण त्या ठिकाणी त्याला ग्रीन पॉट्स जे आहेत, पॉट्सचा अर्थ होतो लाँग सीड कंटेनर, ज्याला आपण शेंग म्हणतो किंवा बोंड म्हणतो. लाँग सीड कंटेनर, शेंग थोडक्यात काय. तर त्या शेंगा ज्या आहे, ग्रीन पॉट्स ज्या आहे, हिरव्यागार शेंगा त्या ठिकाणी त्याला आल्या होत्या, त्या लटकत होत्या, हँगिंग आउट. द पॉट्स वेर नॉट एट राईप. त्या ज्या शेंगा आहेत त्या काही फार ज्या होत्या त्या काही फार पिकलेल्या नव्हत्या. अँड देर वॉज अ लाईट फज ग्रोईंग ऑन देम. त्याला त्या ठिकाणी लाईट फज, त्या ठिकाणी फजचा अर्थ आहे फ्लफी, मऊशार ज्याला म्हणतो आपण, मऊ कापसासारखे मऊ, लोकरीसारखे मऊ. वॉज अ लाईट फज ग्रोईंग ऑन देम, आणि त्या ठिकाणी ह्या शेंगांवर त्या ठिकाणी असं लोकरीचा असा पांढरा शुभ्र असा भाग त्या ठिकाणी आला होता. देर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. अजूनही त्या ठिकाणी वेळ होता त्या ठिकाणी कापणीला येण्यासाठी. आय फील्ड एक्झिलरेटेड, आणि मी अतिशय आनंदित झालो. एक्झिलरेटेडचा अर्थ आहे टू ग्लॅडन, ज्याला म्हणतो आपण आनंदी होणं. मी अतिशय आनंदित झालो होतो. मी बघत होतो की अतिशय सुंदर अशा त्या शेंगा लागल्या होत्या, आणि त्या ठिकाणी छान असा तो मांसार भाग जो आहे, अशी पांढरा त्या ठिकाणी दिसत होता. आय स्टूड वॉचिंग द सनराईज अबव द टॉवरिंग ट्रीज. मी बघत होतो त्या ठिकाणी तो सूर्योदय जो आहे तो त्या झाडांच्या मधून सुंदर असा तो सूर्योदय जो आहे तो झाला. अक्रॉस द फेन्स अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस. आणि हळूहळू त्या ठिकाणी मी माझ्या घराकडची वाट मी धरली. अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ दिस ग्रीनरी. ह्या संपूर्ण अशा त्या भागात एक पांढरा असं एक घर त्या ठिकाणी मी बांधलेलं होतं.
आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ओनर ऑफ दिस लँड. मला विश्वास बसत नव्हता की मी ह्या जागेचा मालक होतो. दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर. एक शेतकरी म्हणून त्या ठिकाणी पहिलं पीक मी घेत होतो आणि मला विश्वास बसत नव्हता. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड आय थॉट आय वुड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. जेव्हा ह्या शेताचे पैसे मी ॲडव्हान्स पैसे दिले, पैसे मनी दिले फॉर द लँड, आय थॉट आय वुड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. त्यावेळेला मला असं वाटलं होतं की मला थोडाफार वेळ लागेल त्या ठिकाणी ह्या शेतीशी सराव करण्यासाठी. बट मुरुदादा द ब्रोकर हू गॉट अस द लँड, पण मुरुदादा की ज्या माणसाने दलाल म्हणून काम केलं, हू गॉट अस द लँड हॅड अदर आयडियाज. त्यांच्या मनामध्ये वेगळ्याच कल्पना त्या ठिकाणी होत्या. ही हॅज स्किन दॅट वी प्लांट मूग ॲट वन्स. त्यांनी ते अतिशय दक्ष होते की त्या ठिकाणी पहिलं पीक जे आहे ह्या शेतामध्ये त्या ठिकाणी मुगाचं लावावं. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. मनाची काही तयारी नव्हती. आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट. मी अजूनही पुस्तक वाचत होतो आणि शोधत होतो की त्या ठिकाणी काय पेरता येण्यासारखं आहे. सो म्हणजे पेरणे. अँड हाऊ वी शुड गो अबाउट इट, अँड काय नेमकं करायला हवं. मुरुदादा वॉज क्वाईट फर्म, पण मुरुदादा मात्र त्या ठिकाणी त्याच्या भूमिकेवर ठाम होता. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूग. तो म्हणत होता की हा जो सीझन आहे, जो काळ आहे, कालखंड आहे, ऋतू आहे, हा योग्य आहे आपले हे मूग पेरण्यासाठी. अँड द बेस्ट सीड्स वेर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजस्टंट स्टेट ऑफ गुजरात. आणि सुरत या ठिकाणी गुजरातमध्ये त्या ठिकाणी हे याचं बी जे आहे ते आपल्याला मिळू शकतं असं तो मला म्हणाला. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 किलोग्राम्स ऑफ मूग. मी ताबडतोब त्या ठिकाणी सुरतला एक ट्रिप केली आणि 10 किलो मूग त्या ठिकाणी आणले. मुरुदादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लो द लँड. मुरुदादाने त्या ठिकाणी भाड्याने एक ट्रॅक्टर जे आहे ते घेतलं नांगरणीसाठी. अँड क्विकली प्लांटेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. आणि ताबडतोब त्या ठिकाणी त्यांनी ते मूग पेरले. अ फ्यू डेज लॅटर वी वेअर ओव्हरजॉयड टू सी टायनी ग्रीन लिव्ज. आणि काही दिवसानंतर त्या ठिकाणी हिरवेगार असे पानं आम्हाला दिसायला लागले. आय हॅड नेवर सीन मूंग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साईट. मी असं कधीही दृश्य बघितलं नव्हतं आणि मला खूप त्या ठिकाणी अंगावर त्या ठिकाणी शहारे आले, अंगावर काटा आला. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लांटेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले इन मुंबई. तर ह्याच पद्धतीने हिबिस्कस नावाचं जे उष्ण प्रदेशात वाढणारं मोठ्या चमकदार फुलांचं रोपटं, त्याला हिबिस्कस असं म्हणतात. तर असाच आनंद त्या ठिकाणी मला झाला होता. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लांटेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले इन मुंबई. तर मुंबईमध्ये लहान असताना त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या त्या क्वार्टर्समध्ये राहत असताना ज्यावेळेला ते मी फुलांचे रोपटे लावले, तर त्यावेळेला त्यांची जेव्हा वाढ मी बघितली त्यावेळेला मला इतका आनंद झाला होता. तोच आनंद मला आजही झाला होता. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. आणि मला त्या ठिकाणी फार आनंद वाटला की मी मोरूचा ॲडवाईस त्या ठिकाणी जो आहे आपला मुरुदादाचा ॲडवाईस मी या बाबतीत घेतला. द नेक्स्ट थिंग मुरुदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाईड ऑन द प्लांट. दुसरी गोष्ट आता मुरुदादाला करायची होती की ह्या झाडांवर त्या ठिकाणी पेस्टिसाईड जे आहेत, ज्या ठिकाणी ज्याला आपण कीटकनाशक असं म्हणतो, पेस्टिसाईड्स ज्याला म्हणतो आपण. पेस्ट म्हणजे इन्सेक्ट, साईड म्हणजे ॲक्ट ऑफ किलिंग. तर कीटकनाशक जे आहे ते फवारायचे असं त्याच्या डोक्यात चाललं होतं. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर यील्ड. त्याने असं म्हटलं की जर कीटकनाशक त्या ठिकाणी आपण फवारले तर त्या ठिकाणी याचं उत्पन्न जे आहे, उत्पन्न वाढेल, अजून उत्पन्न येईल. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट टू डू. पण हे मात्र आम्हाला करायचं नव्हतं, मला वैयक्तिक करायचं नव्हतं. वी वर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन टू हिम. मी त्याला अगदी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही प्रकारचं केमिकल, कुठल्याही प्रकारचं रासायनिक पदार्थ या ठिकाणी वापरायचे नाही. मी जरा स्पष्ट करून सांगितलं. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हाराकिरी. तर त्याने प्रतिक्रिया दिली की आपण हाराकिरी करत आहोत. हाराकिरी म्हणजे काय, तर फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ अ सोर्ड. तर त्या ठिकाणी स्वतःहून स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी कुऱ्हाड मारून घेणं असं त्याला म्हणतो आपण, त्याला हाराकिरी करणं असं म्हणतो. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मुरुदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. त्या ठिकाणी खूप वेळ लागला, पण मी मुरुदादाला पटवून दिले की त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल्स इथे वापरायचं नाही आहे. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स वुड ग्रो विदाऊट स्प्रे. आणि त्यांना कळत नव्हतं की त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे पीक वाढेल जर आपण अशी फवारणीच केली नाही, तर पीक कसं वाढेल असं त्यांना प्रश्न पडला होता. पण मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि असं कुठलंही केमिकल वापरायचं नाही असं मी त्यांना सांगितलं. तर ठीक आहे, ओके, हिअर वी स्टॉप अँड वी टर्न टू नेक्स्ट एव्ही नंबर 4कडे आपण जाऊया. इथे आपण थांबूया.